प्रॅक्टिस सेट 2.1 चॅप्टर 2. ठीक आहे, काय तो आपण रीड करू. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax² + bx + c, देन द राईट द व्हॅल्यू ऑफ ABC फ्रॉम इच इक्वेशन. आता हा प्रश्न काय सांगतो आहे बघा. एक तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे गिवन. हे इक्वेशन तुम्हाला काय करायचं आहे की या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू मांडायच्यात. आता उत्तरामध्ये दिलेलं इक्वेशन गिवन काय आहे ते लिहून घ्या. काय दिले तुम्हाला? 2y = 10 - y². आता लक्षात घ्या, इथं हे जे इक्वेशन आहे ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आहे. इथं व्हेरिएबल जे आहे, व्हेरिएबल तुमचं x आहे आणि या इक्वेशनमध्ये तुमचं व्हेरिएबल y आहे. याचा अर्थ हे इक्वेशन तुम्ही कन्वर्ट कसं करणार आहात? ay² + by + c = 0 या फॉर्मॅटमध्ये. आता आपण काय करणार आहे की हे जे दोन राईट साईडचे दिसत आहेत ना, 10 - y² यांना आपण काय करणार आहे, या साईडला शिफ्ट करणार आहे. तर काय होईल? 2y तर 2y ॲज इट इज राहील. हा -y² आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे? तो +y², ज्याला आपण कोणतंही चिन्ह देणार नाही, कारण प्लस पुढे असेल तर चिन्ह नाही दिलं तर चालते. दुसरा हा 2y हा प्लसमध्ये आहे, त्यामुळे +2y आणि हा +10 इकडे गेला काय होणार आहे? -10 विच इज इक्वल टू 0. म्हणजेच हे जे इक्वेशन आलं आपलं ते कशा फॉर्ममध्ये आहे? ay² + by + c = 0. पुढे आता आपलं काय सांगितलं आहे की हा y² आहे, त्याचा कोइफिशियंट जो आहे तो a आहे. आता लक्षात घ्या, एक नोट करा, a b c हे कोइफिशियंट्स आहेत, किंवा याला दुसरे आपण कॉन्स्टंट पण म्हणतो. हा a जो आहे तो x² किंवा y² कोइफिशियंट म्हणजे सहगुणक, जो सोबती येतो त्याला. b जो आहे तो x किंवा y कोइफिशियंट आहे. आणि c जो आहे तो कॉन्स्टंट आहे, ज्याला मराठीमध्ये आपण स्थिरांक असं म्हणतो. ठीक आहे. सो मग ABC ह्या व्हॅल्यू काय असणार आहे की यांच्या सोबत येणाऱ्या ज्या व्हॅल्यू असणार आहेत. याचा अर्थ y² याच्यासोबत काहीही दिसत नाही. याचा अर्थ त्याचं काय असणार आहे, आपण काय करणार, a किती असणार आहे? 1 असेल. काय सोबत काय नसतं म्हणजे किती असतो? 1 असतो. b हा काय असतो? b हा x किंवा yचा कोइफिशियंट असतो, म्हणजे yच्या सोबत कोण आला आहे तर 2 आला आहे. ठीक आहे. आणि c हा कॉन्स्टंट असतो, तो हा सेपरेट आला असतो. पण लक्षात घ्या, प्लस असेल तर चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं, पण जर मायनस असेल तर तो मायनस घ्यावा लागेल. c ची व्हॅल्यू किती येते? -10 येते. अशा पद्धतीने a 1 आला, b 2 आला, c -10 आला. ठीक आहे.